नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता सिमलापल्ली येथे झाला। त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते। विवेकानंद यांचे आजोबा संस्कृत आणि पर्शियन भाषेचे अभ्यासक होते। घरातील अशा प्रकारच्या धार्मिक आणि सुशिक्षित वातावरणामुळे स्वामी विवेकानंद यांच्यावर चांगला प्रभाव पडला। स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते आणि त्या धार्मिक गृहिणी होत्या। स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते। विश्वनाथ हे बंगाली कुटुंबातील होते। त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात प्रसिद्ध वकील होते। ते सामाजिक बाबतीत पुरोगामी विचाराचे होते। स्वामी विवेकानंद यांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली। पुढे त्यांनी 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला। 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले। शालेय जीवनामध्ये स्वामी विवेकानंद यांच्यावर पाश्चात्य विचारांचा प्रभाव पडला। काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा त्यांनी अभ्यास केला। 1881 साली ते फाईन आर्टची आणि 1884 मध्ये ते BAची परीक्षा उत्तीर्ण झाले। नोव्हेंबर 1881 मध्ये विवेकानंदांचा रामकृष्ण परमहंस यांच्याशी परिचय झाला आणि ही घटना विवेकानंदांच्या जीवनाला एक कलाटणी देणारी घटना घडली। योग साधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते असं रामकृष्णांचा विश्वास होता। त्यांच्या या विचारांचा विवेकानंदांवर मोठा प्रभाव पडला आणि ते रामकृष्णांचे शिष्य बनले। बंगालमधील ब्राह्मो समाजाच्या प्रभावामुळे ती मूर्तिपूजा आणि बहुदेवतावाद यांच्या विरोधी होते। परंतु रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात विवेकानंदांच्या विचारात बदल घडून आला आणि ते सनातनी हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान याचे समर्थक बनले। 6 वर्ष त्यांनी एकांतात योग साधना केली आणि पुढे संपूर्ण हिंदुस्थानभर त्यांनी भ्रमंती केली। स्वामी विवेकानंद हे एक महान व्यक्ती होते। त्यांनी आपल्या उदात्त कल्पना, आध्यात्मिक शहाणपण आणि सांस्कृतिक समज यांनी सर्वांना प्रभावित केले। स्वामी विवेकानंदांचे जीवन सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि त्यांना एक नवीन जीवनशक्ती मिळते। प्रख्यात आणि तेजस्वी स्वामी विवेकानंद हे वेदांत पारंगत होते। विवेकानंद जी एक दूरदर्शी विचारवंत होते, ज्यांनी भारताच्या प्रगतीत योगदान दिले आणि आपल्या समकालीनांना जगण्याची कला दिली। स्वामी विवेकानंदांना प्राण्यांबद्दल, मानवाबद्दल दया होती। त्यांनी आपल्या 1893 मध्ये शिकागो येथे धर्माच्या जागतिक परिषदेसमोर त्यांनी केलेले भाष्य प्रसिद्ध आहे। माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले। स्वामी विवेकानंद अमेरिकेत येण्यापूर्वी भारत हे निरपेक्ष गुलाम लोकांचे राष्ट्र होते। स्वामीजींनी जगाला भारतातील वेदांत आधारित अध्यात्माची ओळख करून दिली। अमेरिकन माध्यमांनी स्वामी विवेकानंदांना भारतातील चक्रवर्ती मोनिक असे संबोधले। त्यानंतर त्यांनी शिकागो, न्यूयॉर्क, डेट्रॉईट, बोस्टन येथे 2 वर्ष व्याख्याने दिली। 1894 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना त्यांनी केली। त्यानंतर 15 जानेवारी 1897 रोजी स्वामी विवेकानंदांनी अमेरिका ते श्रीलंकेला प्रवास केला, जिथे त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले आणि या टप्प्यावर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती। यानंतर स्वामीजींनी कोलकात्याला जाण्यापूर्वी रामेश्वरमला प्रवास केला, जिथे त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी लोकांचा मोठा जमाव जगभरातून जमला होता। स्वामीजी जुलै 1900 मध्ये पॅरिसला गेले
आणि इतिहास धर्माच्या काँग्रेसमध्ये सामील झाले। नंतर 1900च्या उत्तरार्धात ते भारतामध्ये आले आणि त्यानंतरही ते प्रवास करतच राहिले। 1901 मध्ये त्यांनी वाराणसी आणि बोधगया यात्रेला भेट दिली। त्यावेळेस त्यांची प्रकृती सतत खराब होत होती। त्यांच्या आजूबाजूला मधुमेह, दमा अशी परिस्थिती होती। 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांचे वयाच्या 39व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मते त्यांनी महासमाधी घेतली होती। आपण 40 वर्ष जगणार नसल्याच्या त्यांच्या प्रतिपादनाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी पुरावे दिले। गंगा नदीच्या काठावर प्रचंड बलिदान देणाऱ्या या महापुरुषाचा अंतिम समारंभ पार पडला। स्वामीजींनी त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रवादाचा सतत पुरस्कार केला। ते अत्यंत ज्ञानी, प्रतिभाशाली असे होते। आपल्या लोकांना पुढे नेण्यासाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केलेला होता। प्रत्येकजण त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होत होता। त्यांच्याकडे असणारी उल्लेखनीय प्रतिभा। स्वामी विवेकानंदांनी प्रत्येकाच्या जीवनावर खोलवर परिणाम केला। त्यांनी तरुणांना आत्मविश्वास आणि नवी दिशा देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रेरित केलेले होते। स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन, नॅशनल यूथ डे म्हणून साजरा केला जातो। आपण या व्हिडिओमध्ये स्वामी विवेकानंदांविषयी संपूर्ण माहिती पाहिली। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।